श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा, मैत्रीय ऋषींनी विदुर काकांना कपिल महामुनींच्या जन्माचं आख्यान सांगितलं. अतिशय आनंद विदुर काकांना झाला. भगवंताचा हा अवतार जगाच्या कल्याणाकरता. मंडळी, खरंच म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. देवहूती आणि कर्दम मुनींच्या तपश्चर्येच्या वृक्षाला परिपक्व आलेलं कपिल मुनींसारखं फळ या जगाच्या कल्याणाकरता उपयोगाला आलं. खरंच तुमचं माझं भाग्य आहे. फक्त एक आहे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान भावे हाच सापडे बोध खरा. तत्वज्ञानी महर्षींनी, ऋषींनी, मुनींनी, संतांनी कुणी का होईना जे सांगितलेलं ज्ञान आपल्या जीवनामध्ये कसं आचरण करता येईल याच्यावरती जो कुणी एकाग्र होतो ना, त्याच्या जीवनाचं कल्याणच आहे. अहो, कपिल महामुनींसारखा भगवंताचा अवतार आपल्या घरामध्ये झाला हे पाहून कर्दम ऋषींनी सुद्धा कपिल महामुनींकडे जाऊन आपलं मनोगत व्यक्त केलं. कर्दम ऋषी म्हणतायत, अहो पापच्यमानानां निरये स्वैरमंगलैः कालेन भूयसा नूनं प्रसीदन्तीह देवताः. हे भगवन, अहो आपल्या पापकर्मांमुळे या दुःखमय संसारात अनेक प्रकारच्या पीडा सहन करणाऱ्या लोकांवरती देव काही सहज कृपा करतो का? नाही, खूप काळ जाऊ द्यावा लागतो, तेव्हा भगवंत कृपा करतो. पण काहीतरी माझं भाग्य की आपण माझ्या घरी अवतीर्ण झालात. प्रभो, आपण म्हणजे परम प्रधानम पुरुषम महांतम कालम कविम त्रिवृतम लोकपालम आत्मानुभूत्यानुगत प्रपंचम स्वच्छंद शक्तिम कपिलम प्रपद्ये. आपण परब्रह्म आहात. प्रकृती, पुरुष, महत्त्व, काल, त्रिविध अहंकार, समस्त लोक आणि लोकपालांच्या रूपांमध्ये आपण तर प्रगट झाला आहात. तसंच आपण साऱ्या प्रपंचाला चेतनाशक्तीने आपल्यात लीन करून घेता, म्हणून आपण याच्या पलीकडेही आहात. अशा आपण भगवान कपिल मुनींना मी शरण आलोय. आपण पुत्ररूपाने अवतरल्याने मी तिन्ही ऋणातून मुक्त झालो आहे आणि माझं सर्व मनोरथ पूर्ण झालं आहे. आता मी संन्यास आश्रम घेणार आहे. बस आपलं चिंतन करायची इच्छा आहे. शोकरहित होऊन विहार करण्याची इच्छा आहे. आपण समस्त प्रजेचे स्वामी आहात, म्हणून मी आपली आज्ञा घ्यायला आलोय. भगवन, मला आज्ञा द्या, मी संन्यास आश्रम घेणार आहे. ज्या वेळेला अशा प्रकारे प्रार्थना कर्दम मुनींनी केली तेव्हा श्री भगवान उवाच, मया प्रोक्तम हि लोकस्य प्रमाणम सत्यलौकिके अथाजनी मया तुभ्यम यदवोचमृतं मुने. भगवान म्हणाले, मुनिश्रेष्ठ, वैदिक असो लौकिक असो, सर्व कर्मांसाठी जगात माझं म्हणणं प्रमाण आहे. म्हणून तुम्हाला मी जे सांगितलं होतं की मी तुमच्या घरी जन्म घेईल ते सत्य करण्यासाठी हा माझा अवतार आहे. हा अवतार कशा करताय माझा? एतन्मे जन्मलोकेस्मिन् मुमुक्षूणां दुराशयात प्रसंख्यानाय तत्त्वानां सम्मतायात्मदर्शने. या लोकांमध्ये माझा हा जन्म लिंग शरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुनींना आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आदी तत्वांचं विवेचन करण्यासाठी झाला आहे. श्रोते हो,
फार महत्त्वाचा मुद्दा मुनींनी इथे सांगितला आहे. मोक्षू जे आहेत त्यांच्याकरता तत्त्वज्ञान सांगण्यासाठी माझा जन्म आहे. याचा अर्थ आधी आपल्याला किमान मुमुक्षू व्हावं लागेल. बद्ध असून उपयोग होणार नाही. आपण बांधलेले असून विचारांनी, आचारांनी, आपल्या कर्मांनी आपण आपलं आपलं म्हणून ज्या बद्ध अशा संसारामध्ये अडकलो आहे ना, यातून बाहेर पडण्याची आम्हाला इच्छा झाली पाहिजे. श्रोते हो, इथे थोडा विस्ताराने विचार करू. आम्ही बद्ध आहोत का मुमुक्षु आहोत? कारण कपिल महामुनींसारख्या तत्त्ववेत्यांचं ज्ञान आमच्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य उत्पन्न करण्याकरता आम्हाला जर अपेक्षित असेल की मिळावं, तर आम्ही त्यासाठी त्यांना जे अपेक्षित आहे की आम्ही किमान मुमुक्षु असलो पाहिजे, आम्ही आहोत का याचा विचार केला पाहिजे. मंडळी, समर्थ रामदास स्वामींनी आवर्जून दासबोधामध्ये हे सगळे लक्षणं व्यवस्थित सांगितलेत. बद्ध कशा लक्षणांनी युक्त असतात, मुमुक्षु जे आहेत यांची लक्षणं काय, थोडासा विचार करू. आपण आहोत कुठे, आपल्याला जायचं आहे कुठे, आपण करतोय काय, आपण केलं काय पाहिजे, हा थोडा विचार करण्यासाठी समर्थांनी दासबोधामध्ये बद्ध आणि मुमुक्षुकाचे जे लक्षणं सांगितलेत ना, थोडासा त्या लक्षणांवरती विचार करू. की समर्थ म्हणतात, न दिसे नेने कर्माकर्म, न दिसे नेने धर्माधर्म, न दिसे नेने सुगम परमार्थ पंथ. जीवनामध्ये चांगलं काय, वाईट काय, धर्म काय, अधर्म काय, चांगलं वाईट करत असताना परमार्थ म्हणजे काय हे ज्याला कळत नाही तो बद्ध आहे. तयासन दिसे सच्छास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र, तोही न दिसे. न कळे सारासार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार दान पुण्य. कधी पोटी दया नाही, ज्याची शुचिष्मंत काया नाही, आणि जनासी निववावया नाही, वचन मृदू. अहो, साधं गोडसुद्धा जो बोलू शकत नाही ना, खरं म्हणजे तो बद्ध आहे. कधी भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, ध्यान नाही, मोक्ष कसा मिळेल याचा विचार ज्याच्या मनामध्ये नाही, तो बद्ध आहे. बद्ध. आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे. आमच्या मनात कधीकधी जर हे होत असेल तर आम्हाला ह्यापासून सावध राहिलं पाहिजे. परमार्थविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेने स्वय समाधान, या नाव बद्ध. समर्थ म्हणतात, परमार्थविषयी अज्ञान आहे, प्रपंचाबद्दल काय नाही ते ज्ञान आहे, काय उपयोगाचं? मला सांगा, आम्हाला हे ज्ञान आहे की आमच्या पुढे 4 पिढ्या कसं सगळं राहील. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की एक व्यक्ती खूप रडत बसला होता. त्याला पाहून एका संन्याशाने विचारलं, का रे बाबा रडतोय? त्यांनी सांगितलं, समोर 21 ढीग सोन्याचे होते. तो म्हणत होता की एक ढीग माझ्या मुलाला, दुसरा नातवाला, तिसरा पंतवाला, अशा 21 पिढ्या माझ्या बसून खातील, मग रडतो खा. म्हणलं, 22व्या पिढीसाठी मी काही केलं नाही. मला सांगा, मग हे अज्ञान नाही का? परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोदार, या नाव बद्ध. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहबुद्धीची घातली वेडी, या नाव बद्ध. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, या नाव बद्ध. नेत्री द्रव्यदारा पहावी, श्रवणी द्रव्यदारा ऐकावी, चिंतनी द्रव्यदारा चिंतावी, या नाव बद्ध. काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण, द्रव्यदारेचे करी भजन, या नाव बद्ध. द्रव्यदारा तेची तीर्थ. जीवनामध्ये कुठे कधी परमार्थ करायची वेळ आली त्यांनी पाहावं, नाही बाबा, आधी माझा संसार मी करत राहणार आहे. किती किती मंडळी, काही त्याला मर्यादा सांगितल्या आहेत. व्यर्थ जाऊ नये दे काळ, संसार चिंता सर्व काळ, कथा वार्ता तेची सकळ, या नाव बद्ध. चिंता नाना उद्वेग, नाना दुःखाचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग, या नाव बद्ध. सर्व काळ ध्यान करी, दुश्चित्त न होता अंतरी, घटका पळ निमिषभरी, द्रव्यदारा प्रपंचाचे. प्रपंचाचं जेव्हा तेव्हा फक्त मी मिळवल कसं, मी सेविंग कसं करेल, आणि सेविंग केलेलं बाकी मला उपयोगात कसं आणता येईल. जागृती स्वप्नी रात्रंदिवस, ऐसा लागला विषय ध्यास, नाही क्षणाचा अवकाश, या नाव बद्ध. ऐसे बद्धाचे लक्षणं, हे सगळे बद्धांचे लक्षणं आहेत. मंडळी, कधीतरी आम्ही या लक्षणातनं बाहेर पडलं पाहिजे, आणि बाहेर पडत असू तर उत्तमच आहे. आपण असे आहोतच असं नाही म्हणायचं, पण
आपल्यामध्ये हे गुण थोड्या अधिक प्रमाणात असतील तर हे गुण निघून जाऊन आमच्यामध्ये मुमुक्षुकाचे गुण कशा प्रकारे प्रस्थापित होतील याचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि ते गुण कोणते आहे तर समर्थ म्हणतात, संसार दुःखे दुखावला. सगळ्यात पहिलं मुमुक्षुकाचं लक्षण काय? संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला, अंतर्यामी झाला प्रपंची उदास, म्हणे घेतला विषयत्रास, म्हणे आता पुरेसोस, संसारीचा श्रीराम, प्रपंच जाईल सकळ. हा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्याला मुमुक्षू व्हायचं आहे ना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की प्रपंच जाईल सकळ, येथील श्रम तो निर्फळ, आता काही आपुला काळ सार्थक करू. आमच्या जीवनामध्ये काहीतरी आम्ही सत्संग केला पाहिजे. सत्संगामध्ये राहून आम्ही आतापर्यंत कमवलेलं धन, आमची काया, आमचं मन या चांगल्या गोष्टींकरता उपयोगात कसं येईल याचा विचार केला पाहिजे. तेव्हा काहीतरी सार्थक करण्याचा विचार जो मनामध्ये निर्माण होईल तो आपल्याला मुमुक्षू बनवतो. आता काही आपुला काळ सार्थक करू, ऐसे बुद्धी प्रस्तावली, पोटी अवस्था लागली, म्हणे माझी वेयसा गेली, व्यर्थची आवखी. आपलं आयुष्य आतापर्यंत वाया गेलं, आत्ता तरी आपण काहीतरी केलं पाहिजे. पूर्वी नाना दोष केले, ते अवघेचे आठवले, पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी. कधीतरी मनाला वाटलं की नाही आत्तापर्यंत मी जे केलं ते नव्हतं करायला पाहिजे, काहीतरी आता चांगलं केलं पाहिजे असा विचार मनामध्ये येणं हे मुमुक्षुकाचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे. आणि मंडळी, नुसतं लक्षण मनात येणं नाही तर तसा त्याचा आचार झाला पाहिजे. कुठेतरी हे सगळं नाशवंत आहे हे जाणून आपल्या हाताने जेवढा परमार्थ करता येईल उदंड परमार्थ करण्याचा प्रयत्न हळूहळू करायचा. एकदम सगळं घडणार नाही, पण आता कैसे घडेल सार्थक, दोष केले निरर्थक, पाहो जाता विवेक उरला नाही, कोण उपायो करावा, कैसा परलोक पावावा, कोण्या गुणे देवाधिदेवा पाविजेल. असा मनामध्ये विचार निर्माण झाला आणि त्याच्यासाठी शोधाशोध करायला लागला. संतांना शरण गेला, भगवंताच्या नामस्मरणाला लागला. तो मुमुक्षू आहे. जेव्हा धरी सत्संगाचा हव्यास, आपणास निंदी सावकाश, मी खरंच चुकलो, आता काहीतरी संतांचे चरणांनी माझ्या जीवनाचं कल्याण होईल, पोटी संसाराचा त्रास, या नाव मुमुक्षू. मनामध्ये असे विचार निर्माण होणं हे मुख्य लक्षण आपल्याला काय बनवतं तर मुमुक्षू बनवतं. ज्याचे थोरपण लाजे, तो परमार्थ कारणे झेजे, संतापायी विश्वास उपजे, या नाव मुमुक्षू. मंडळी, स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरी परमार्थाचा, अंकित होईन सज्जनाचा, म्हणे तो मुमुक्षू. यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण या वचनांना आधारभूत मानून आम्ही हे करत राहणं गरजेचं आहे. हे जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत आमची दशा आणि दिशा दोन्हीही बदलणार नाही. आम्ही या संतांच्या वचनांचा आश्रय घेतला पाहिजे. आमच्यामध्ये आम्ही हा बदल केलाच पाहिजे. मंडळी, हा उपदेश समर्थांनी तर केलाच, कपिल मुनींना तर हे अपेक्षितच आहे की तो मुमुक्षू पाहिजे. पण गजानन महाराजांच्या पोथीमध्ये 19वा अध्याय जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा गजानन महाराजसुद्धा काय म्हणाले? बाळाभाऊ, ज्यासी अनुताप झाला, ब्रह्मज्ञान सांगणे त्याला, उगीच तरकटी वात्रटाला, स्फोट त्याचा करू नये. अगदी 20व्या शतकामध्ये सुद्धा संतांना हेच अभिप्रेत आहे जे सत्ययुगामध्ये कपिल मुनींना अभिप्रेत होतं. मंडळी, सगळीकडे केव्हाही कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण असलो तरी अभिप्रेत आहे ते शुद्ध सात्विक तत्त्वज्ञान. गजानन महाराजसुद्धा म्हणले की बाबा, ज्याला अनुताप झाला, ज्याला संसाराचं दुःख वाटलं त्याला ब्रह्मज्ञान उपयोगाचं आहे. तरकटी वात्रटाला सांगून काय उपयोग आहे? मग आपण ब्रह्मज्ञान आपल्याला जर पाहिजे, आपल्याला जर ते ब्रह्मज्ञान पचवायचं आहे, आपल्याला जर ब्रह्मज्ञानी व्हायचं आहे आणि त्या ज्ञानातला अंश का होईना आपल्याला मिळून आपल्याला भगवंताची कृपा, भगवंताचा सहवास आणि भगवंताच्या परमपदापर्यंतचा प्रवास करायचा असेल तर आपल्याला मुमुक्षू होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्यासाठीच कपिल मुनी म्हणतायत की बाबा,
हे तत्त्वज्ञान मी सांगणार आहे जे मुमुक्षु आहेत. मंडळी, तुम्ही आम्ही मुमुक्षु होऊ, नक्की होऊ. कपिल मुनींनी तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा अशी आपण त्यांना प्रार्थना करून कपिल मुनींनी काय काय तत्त्वज्ञान सांगितलं क्रमाक्रमाने श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.